आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। परभणी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शांतता मार्च माननीय सुजातदादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने निघाला। हजारोंच्या संख्येने बांधवांनी सहभाग घेतला। जोपर्यंत शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे सुजातदादांनी सांगितले। पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की आजचा मार्च हा शांततापूर्वक निघाला आहे। जर शासनाचा कारभार असाच राहिला तर हा आमचा शेवटचा शांततेचा मार्च असेल, असे सुजातदादा आंबेडकर यांनी सांगितले। दादा, या विचार मंचावरून आपले खूप खूप धन्यवाद देतो। दादा, कदाचित आपण आला नसतात तर परभणीच्या पुढाऱ्यांना देखील या पोलीस प्रशासनानं सोडलं नसतं। आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचे, त्याचबरोबर बाळासाहेब आंबेडकरांचे, त्याचबरोबर आदरणीय सुजातदादा आंबेडकरांचे आपल्यावरती उपकार आहेत की या ठिकाणच्या पुढाऱ्यांना, या ठिकाणच्या तरुणांना जेल बंद होण्यापासून या ठिकाणी आंबेडकरी परिवारानं वाचवलेला आहे। पोलीस प्रशासन जे भेटेल त्याला मारत होतं। आम्ही सोमनाथचा मृत्यू झाला त्याच्या एक दिवस अगोदर या ठिकाणच्या एसपी कार्यालयामध्ये बैठक झाली। त्या ठिकाणी ऍडिशनल एसपी साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिला होता की आम्ही तुमच्या पकडलेल्या कुठल्याही भीमसैनिकाला हात देखील लावणार नाही, तुमच्या तरुणावरती याच्यानंतर गुन्हे दाखल होणार नाही। आम्ही ती मीटिंग संपवून पूर्ण या ठिकाणी निघून गेलो आणि ज्या वेळेस सकाळी 7 वाजले दादा, त्यावेळेस आम्हाला एसपी कार्यालयामधून फोन येतो आणि सांगण्यात येते की सोमनाथ सूर्यवंशी हा वडार समाजाचा आहे आणि त्या वडार समाजाच्या युवकांचा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे। त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना जाब विचारला। सोमनाथ सूर्यवंशी एका वडार समाजाचा नव्हता, त्यात पहिले आंबेडकरवादी होता, त्याच्यानंतर तो संविधान प्रेमी होता, त्याच्यानंतर तो एक खरा भीम सैनिक होता। त्या भीम सैनिकाला तुम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या हाताने त्याचा मर्डर केलेला आहे, हे लक्षात घ्या। पोलीस प्रशासनानं आमच्या एका सच्चा भीम सैनिकाला, जे कायद्याचा अभ्यासक होता आणि कायद्याचा अभ्यास घेऊन काही समाजाच्या व्यथेवर काम करणार होता, अशा एका तरुणाचा खून तुम्ही केलेला आहे, लक्षात घ्या। आणि चुकीला माफी नाही, कारण आम्हाला विश्वास आहे ज्या वेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची केस हातात घेतली त्या दिवशी आम्हाला विश्वास मिळाला आणि आम्ही आईला देखील सांगितलं की आता कोणाचा बाप या ठिकाणचा देवेंद्र फडणवीसच नाही, तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सोमनाथला न्याय मिळवण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना थांबू शकत नाही। आणि शासनाची 10 लाखच नाही तर अशी तोडून लपून कितीतरी लाख आणि कितीतरी कोटीची ऑफर येत होती की हे केस तुम्ही उठवून घ्या, पाठीमागे घ्या, परंतु त्या मातेनं फक्त न्याय देणारा बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवला। ज्या दिवशी कोमेन ऑपरेशन झालं नुसतं सांगते तर अंगावर सारे मला ऐकू वाटत नाही। परभणीची घटना मला ऐकू वाटत, माझ्या माता आणि बहिणीला, माझ्या बंधू भावांना किती त्रास दिला त्या पोलीस प्रशासनाने। यांना कोमेन ऑपरेशन करायचं, यांना कोणी आदेश दिला? यांना आदेश होता जे चुकल्या त्यांना 4 फटके द्यायचं आणि अटक करून 4 दिवस जेलमध्ये ठेवायला पाहिजे होते। एवढा माझ्या बांधवांना मारून कुणाचे हात तोडले, कुणाचे पाय तोडले, कुणाला डोके फोडले। माझ्या बहिणीच्या अंगावरती उभारून, पायावरती उभारून 2-2 पोलीस, 4-4 पोलीस जर उभारून मारते माझ्या बहिणीला, त्या वचेला बाई मानवतेला, बाळातील बाईला सोडले नाही, छोट्या छोट्या मुलांना सोडले नाही। ह्या आज बहिणीच्या अंगावरती एवढं उभारून जर मारले जात बाईला, माझ्या मुलाला किती मारले असतील ह्या पोलीस, माझ्या बंधवाला किती मारले असतील ह्या पोलिसांनी, विचार करायची गोष्ट आहे। ऐकू वाटत नाही, पण उरळ घोडा ठेवून कंबर खचून मला ऐकायची वेळ आली आज। या पोलीस प्रशासनाने लय अन्याय केल्यात, लय अन्याय केल्यात। एवढा अन्याय करायला नको होत। आज वडार समाजाचा जरी असला तर माणूसच आहे, वडार समाजाचा असला तर एक आईचं बाळच होता तो, पण
पण ह्या पोलीस प्रशासनाने थोडा विचार करायला पाहिजे होतं. विचार करून माझ्या लेकराचं एवढं खून करायला नको होतं, मर्डर करायला नको होतं. पण ह्या पोलीस प्रशासनाने लय अन्याय केल्या. असा अन्याय मी कधीच ऐकलं नाही, कधीच मला ऐकण्यात आलं नाही, कधी मला बघण्यात आलं नाही. पण स्वतः माझ्या पोटचा गोळा केला ह्या अन्यायामध्ये. माझ्या अन्यायासाठी बाळासाहेबांनी सुरुवातीपासून माझ्या मुलाच्या माझ्या पाठीशी उभे आहेत. म्हणून आज माझ्या सोमनाथाचा सत्य घटना समोर आलेला आहे. आज जर बाळासाहेब इथं परभणीत आले नसते तर या लोकांनी माझ्या सोमनाथाचा खून केलेला ही दाबादाबी करून सगळं जिकडल्या जिकडे केले असते. किती नेते आले, किती आमदार खासदार आले, पण कुणी माझ्या पाठीशी उभारले नाहीत. सगळे येऊन बघून गेले. स्वतः माझ्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी येऊन माझ्या पाठीशी उभा राहून स्वतः त्यांनी कोट घालून माझ्यासाठी लढाई लढत्यात. मला यात कुठल्या सरकारवर विश्वास नाही, कुठल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही. माझा विश्वास आता सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबावरच माझा विश्वास आहे. हे पोलीस नव्हते, एक राक्षस पैदा झाले ह्या परभणीमध्ये, म्हणून माझ्या मुलाचा आज बळी गेलाय. मला ज्या पोलिसांनी मारले, किती पोलीस आहेत ह्याच्यामध्ये, किती गुन्हेगार आहेत, त्यांना सजा व्हायलाच पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आंदोलन हे मार थांबत तोपर्यंत थांबणार नाही. मला न्याय मिळवून देताना तर आंबेडकर परिवारात न्याय मिळवून देताना त्याशिवाय मला कोणीच न्याय मिळवून देणार नाही. पण जो घटनाक्रम इकडे झाला तो मला मीडिया समोर आणि इकडच्या लोकांना तरी सांगावासा नक्की वाटतं. कारण काय घडलं त्याच्यावरनं या सरकारची क्रूरता आणि या पोलिसांची क्रूरता आणि नीचपणा हा सगळ्यांना दिसून आला पाहिजे आणि तो जगासमोर मांडला पाहिजे. आणि जर आम्ही ही क्रूरता जगासमोर मांडण्याला कमी पडलो तर आम्ही बाबासाहेबांचं काम करायला कमी पडतो असं मी म्हणतो. तर मग आपण समजून घेऊ काय, इकडचा शेजारच्या चौकातला बाबासाहेबांचा पुतळा आहे, त्याच्या समोर एक संविधानाची प्रत. एका माणसाने ती संविधानाची प्रत उचलली आणि भर दुपारी ती संविधानाची प्रत रस्त्यावरती फेकून फोडून टाकली. आता पोलिसांचं अर्ध्या लोकांचं तेव्हा म्हणणं होतं की अर्ध्या लोकांचं म्हणणं होतं तर नशेते, नंतर अटक झाल्यावर पोलिसांचं म्हणणं होतं की तो मनोरुग्ण होता. त्याच्याबद्दल कोणताही पुरावा अजून पोलिसांनी सादर केला नाही की त्या व्यक्तींनी ज्यांनी संविधानाची प्रत तोडली ते मनोरुग्ण होते असा कोणताही पुरावा आलेला नाही. आलाय का? त्यांना काय होऊ नये म्हणून पोलीस सगळ्यात पहिले प्रोटेक्शन मध्ये त्यांना घेऊन. त्याच्यानंतर जसं काय पोलिसांना माहितीच होतं की याच्यानंतर एक खूप मोठा जमाव होता रस्त्यावरती येणार आहे, पोलिसांची यंत्रणा तयार होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे रमाबाई नगर मध्ये काय झालं होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. जशी वस्तीमध्ये माहिती कळली, रमाबाई नगर वस्तीमध्ये माहिती कळली की पुतळ्याची विटंबना झाली, लोक आंदोलन करायला रस्त्यावरती येणार आणि तिकडे समोर फायरिंग स्क्वॉड पोलिसांची उभी होती. तीच घटना परभणीमध्ये झाली. जसं काय त्यांना माहिती होतं लोक येणार आहेत आणि यांचा बॉम्बिंग ऑपरेशनचा ट्रॅक तिकडच्या तिकडे उभा होता. 2 तास नाही झालं आंदोलन सुरू होऊन, 2 तास नाही झालं. पोलिसांच्या मोठ्या जीप, पिंजरे, ट्रक, रायड व्हेकल्स, त्याचबरोबर जो दंगल सोडवायची जी पोलिसांची यंत्रणेची टीम असते ती टीम ही मोठ्या प्रमाणावरती परभणीमध्ये उतरली, वस्त्यांमध्ये शिरली आणि लोकांना खूप मोठ्या प्रमाणात मारहाण करायला. आता जर पोलीस किंवा इकडचं सरकार हे म्हणत असेल की कोणालाही मारहाण झाली नसेल तर ते साफ साफ खोटं बोलतायत. कारण त्या मारहाणीचे व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितले होते. आणि माझा अजूनही पोलीस आणि इकडच्या प्रशासनाला हा प्रश्न आहे की त्या व्हिडिओ मध्ये आलेली सगळी लोक ही पोलीस होते का? नाही. त्या व्हिडिओ मध्ये आपल्याला दिसतंय की बाहेरची लोक येऊन आपल्या वस्तीमध्ये जे पोलीस नाहीये तिकडच्या मंत्र्यांचे आणि गाव गुंड्यांचे गुंड
हे पोलिसांच्या हाताला धरून आपल्या लोकांवरती लाठीचार्ज करतायत, हमला करतायत आणि या सगळ्यांचे व्हिडिओ आपण सर्वांनी बघितले. त्या व्हिडिओ मध्ये जे मारहाण करतायत, जे काट्या फिरवत आहेत, त्यातल्या अर्ध्या लोकांच्या अंगावर पोलिसांच्या वर्द्या पण नव्हत्या. ही वस्तुस्थिती आपण बघितली. दुसऱ्या बाजूला पोलीस आपल्याला सांगतात की परभणीच्या बाहेरनं लोक आलेली आणि त्यांनी दगडफेक केली. परभणीत दगडफेक नेमकी कुठे झाली, त्या दगडफेकीमध्ये काय तुटलं हे अजून कोणाच्याही समोर नाही. नेमकं बाहेर काय आलं की ज्या गाड्यांवरती बाबासाहेबांची सही होती, ज्या गाड्यांवरती अशोक चक्र होतं, ज्या गाड्यांवरती जय भीम लिहिलं होतं, ज्या गाड्यांवरती संविधान लिहिलं होतं, त्या गाड्या पोलिसांनी पकडून फोडल्या आणि ह्याचे सगळ्यांनी आपण व्हिडिओ बघितले. व्हिडिओ बघितले की नाही, मी खोटं बोलतोय का? सगळ्यांनी बघितले. यांचीच गाडी होती, मामा हात वर करा. एक यांची गाडी होती, समाजा सैनिक दलचं काम करतात, यांची एक गाडी फोडण्यात आली होती. आणि असं प्रत्येक ठिकाणी परभणीमध्ये झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे आलो. सकाळी सकाळी पुण्यावर निघालो, दुपारपर्यंत परभणीला पोहोचलो. सगळ्यात पहिले आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मग आम्ही पंचशील नगर मध्ये गेलो, प्रियदर्शी नगर मध्ये गेलो. पहिल्यांदा प्रियदर्शी नगर मध्ये एक खूप दुःखद घटना जी आमच्या कानावरती आली ती म्हणजे पोलिसांनी एका प्रेग्नंट बाईला रस्त्यावरती लोळून महिला पोलीस नसताना काठीने तुडवण्यात आले आणि ही दुःखद घटना आम्हाला सांगण्यात आली. त्यांना भेटायला गेलो. ताईंना आम्ही भेटायला गेलो. आपण सर्व ताईंना ओळखता आणि आपल्या सर्वांना माहिती आहे काय प्रकारचे हल्ले झाले. पोलिसांनी लेडी कॉन्स्टेबल नसतात, लेडी पोलीस नसताना ताईंच्या अंगावरती उभं राहून त्यांना मारहाण केली. तिकडचे जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की ब्लड फोर्स ट्रॉमा हा प्रकार झाला. ब्लड फोर्स ट्रॉमा म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीला जेव्हा तुम्ही एका वस्तूनी मारता आणि इतकं मारता की जेव्हा केव्हा पुढे त्यांना ते आठवण येतं, त्यांना त्याचा ट्रॉमा होतो, त्याला ब्लड फोर्स ट्रॉमा इम्पॅक्ट म्हणतात. हा एक आजार या पोलिसांच्या मागणुकीतमधनं झाला हे डॉक्टरांनी सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही कलेक्टरला भेटायला गेलो आणि कलेक्टरला भेटायला असताना इकडे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सगळे तुम्हाला सांगतील की दादांचं खोटं हे कलेक्टर आम्हाला आमच्या तोंडावर बोलले होते की आम्ही कोणालाही मारलं नाही. आम्ही मानवटे ताईंना भेटलो. आम्ही कमीत कमी 100 अशा पीडितांना भेटलो ज्यांच्यावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. आणि मग कलेक्टरनी जेव्हा आमच्या तोंडावरती आम्हाला खोटं सांगितलं की आम्ही कोणालाही हात लावला नाहीये, त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशींचा कस्टोडियल डेथ झाली किंवा त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला, त्यांचा मर्डर झाला. आणि मी काही डॉक्टरांची नाव नाही घेणार कारण पोलीस प्रशासन त्यांच्यावरती खूप अडचण करेल, पोलीस प्रशासन त्यांच्यावरती खूप दबाव टाकेल. पण खास करून त्या 3 डॉक्टरांचा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वकिलांच्या टीमचा मी खास करून धन्यवाद करतो की त्यांनी केलेल्या कामामुळे आणि त्यांनी बरोबर बाहेर आणलेल्या पोस्टमॉर्टममुळे हे तरी जगासमोर आलं की परभणीचा कलेक्टर 1 नंबरचा खोटारडा आहे. आणि दुसऱ्या बाजूला माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेलं वक्तव्य पण यांच्या संशोधनामुळे खोटं ठरलं जगासमोर. आणि म्हणून मी या डॉक्टरांचा आणि या वकिलांचा एक धन्यवाद करतो. आणि हेच बोलत असताना आपण सर्व आज इथे उपस्थित राहिलात. सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यासाठी या शांतते मार्च मध्ये आलात म्हणून मी आपल्या सर्वांचं धन्यवाद करतो. पण हाच धन्यवाद करत असताना मी इकडच्या पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला एकच गोष्ट सांगतो की दादा हा आज लॉंग मार्च निघाला, शांततापूर्व मार्च निघाला, पण शांततावाला हा आमचा शेवटचा मार्च असणार. याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशींसारख्या घटना घडल्या, परभणी सारख्या बॉम्बिंग ऑपरेशनच्या घटना घडल्या किंवा जर सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला नाही तर कायदा व्यवस्थेला जी. आणि दुसऱ्या बाजूला मला माझ्या बांधवांना हे सुद्धा सांगायचं आहे की सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येनंतर नवीन प्रकरण सुद्धा सुरुवात झालेली ते पण आपल्याला सांगतो. आपल्याला माहिती असेल की परभणी ते मुंबई एक लॉंग मार्च निघाला होता. तो मुंबईला पोहोचला का?
सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला का? नाही. पण तो मोर्चा पण पोहोचला. तर नक्की काय झालं? काही आपल्यातले झालं. स्वतःची नेतेगिरी उभी करायला सोमनाथ सूर्यवंशींसाठी एक लॉंग मार्च घेऊन परभणी ते मुंबई निघाले. जशी लोकांची संख्या मागे मागे पडत गेली, जसे पोलिसांचे टप्पे टोलवे ऐकायला लागले, जरा जिकडे पोलिसांची ट्रेनिंग करायला लागली, जटिंग करायला लागली किंवा पोलिसांची अंगावर घ्यायला लागलं, तेव्हा या सगळ्यांची फाटली आणि हे मागे मागे चालायला लागले. आणि म्हणून हा जो लॉंग मार्च परभणीमधनं सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी निघाला होता तो मुंबईला पोहोचलाच नाही. आणि या सर्व दलालांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला नेतेगिरी करायची बिंदास करा, तुम्हाला नेता व्हायचंय बिंदास हो. तुम्ही चांगलं काम केलं तर वंचित मधनं तिकीट द्यायची जबाबदारी माझी. पण जर तुम्ही एका शहीदाच्या मयतीवरती तुमच्या दलालीची नेतेगिरी उभी करायला सुरुवात केली तर हा समाज तुम्हाला कुत्र्यासारखं तोडल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. जेव्हापासून वंचित बहुजन आघाडीची सुरुवात झाली आणि जेव्हापासून आपण आंबेडकरवादाची ताकद परत एकदा महाराष्ट्रामध्ये उभी करून दाखवली, इथे सगळ्यांनाच आंबेडकरवादी बनायचा आता पुढे. आणि त्याच्यामुळे आपल्या चळवळीचं नुकसान होतं हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ज्या पक्षांनी बाबासाहेबांना भंडारा गोंदियामध्ये पाडलं, ज्या पक्षाने बाबासाहेबांना मुंबईमध्ये पाडलं, ज्या पक्षाने बाबासाहेबांना भारतरत्न द्यायला इन्कार केला, त्या पक्षाची लोक आज सगळीकडे बाबासाहेबांचा फोटो घेऊन. आणि आपण बघितलं असेल की सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येनंतर ही लोक सोमनाथ सूर्यवंशींच्या घरी सुद्धा आली होती. तिकडे जाऊन राहिले की सोमनाथ सूर्यवंशी दलित होता, एका दलित पोराची हत्या झाली, एका दलित पोराची हत्या झाली. आता या काँग्रेसवाल्यांचं आंबेडकर वादाबद्दल आकलन इतकं छोटं आहे की यांना हेच वाटतं की एक माणूस आंबेडकरवादी तर तो दलितच असणार 100%. आणि काँग्रेसची भूमिका हेच चालू आहे की सगळ्यांना दलित दलित ठरवून प्रत्येकाला दलितत्वाकडे घेऊन जाऊन काँग्रेसी बनवून. पण दुसऱ्या बाजूला हा एक वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांचा पक्ष असा आहे जो कोणत्याही जाती समूहात नसला तरी त्याला आंबेडकरवादाकडे घेऊन जायचं काम करतो. आणि म्हणून मी राहुल गांधींना परत एकदा ह्या स्टेजवर आवाहन करतो की सोमनाथ सूर्यवंशी हे वडार समाजाचे होते, सोमनाथ सूर्यवंशी हे वंचित बहुजन आघाडीचे होते आणि त्याच्यावर महत्वाचं सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरवादी होते. तुम्ही अजून काहीही वेगळं म्हणून त्यांचा अपमान केला तर इकडचे आंबेडकरवादी खपवून घेणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण सर्वांना एक गोष्ट ठरवलं पाहिजे की आपल्या समोर 2 पर्याय. एका बाजूला एक जे दलित म्हणून आपल्याला दलितत्वाकडे घेऊन काँग्रेसकडे घेऊन चालले, आणि दुसऱ्या बाजूला एक जे सगळ्या जाती समूहांना एकत्र करून आंबेडकर वादाखाली घेऊन चालले. आपल्याला कोणता पर्याय पाहिजे? आपल्याला कोणता पर्याय पाहिजे? आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज हा शांतता मार्च झाला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की लॉंग मार्च कोणी खोटी सहानुभूती देऊ सोमनाथ सूर्यवंशींसाठी न्याय मिळवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद समोर स्वतः वकील म्हणून उभे राहिले आणि सोमनाथ सूर्यवंशींना कोर्टाच्या मार्गात रस्त्याच्या लढाईत न्याय मिळवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सतत करत राहील. ताई, आम्ही कायमस्वरूपी तुमच्या बरोबर आहोत. बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सगळे तळागाळातले कार्यकर्ते म्हणून तुम्ही काळजी नका करू. काही लागलं तरी हक्काने आम्हाला सांगा. तुमचा परिवार खूप मोठा आहे, तुम्ही काळजी नका.